लाडकी बहीण योजना मार्च महिन्याचा हप्ता अपडेट आहे. नमस्कार, स्वागत आहे तुमचं लॉजिकल जी के मराठी या यूट्यूब चॅनलवर. मार्च महिन्याचा जी आर अजूनही आलेला नाही. आज 15 एप्रिल आहे आणि किमान या आठवड्यात तरी लाडकी बहीण योजनेचा मार्च महिन्याचा जी आर यायला हवा. आज जर 1-2 दिवसात जी आर आला तर 20 तारखेपर्यंत वितरण होण्याची शक्यता दाट आहे. कारण वितरणामध्ये खूप जास्त विलंब होत आहे. प्रत्येक महिन्यामध्ये आपण बघत आहोत की 20 तारखेच्या नंतर जी आर येतो आणि त्यानंतरच वितरण होत असते. पण असं व्हायला नको. प्रत्येक महिन्यामध्ये महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तरी जी आर यायला हवा आणि त्यानंतर पुढे वितरण व्हायला हवं. जी आर यायला जर विलंब झाला असेल तर वितरणाला सुद्धा विलंब होण्याची शक्यता आहे. म्हणून सर्वात आधी जी आर येणं महत्त्वाचं आहे. कारण लाडकी बहीण योजनेचे पैसे डायरेक्ट खात्यामध्ये येत नाही. आधी सामाजिक न्याय व विभाग विकास आणि नंतर महिला व बाल विकास विभागाचा जी आर येत असतो. त्यानंतरच वितरणाला सुरुवात होते. जी आरानुसार पात्र बहिणींची जी काही यादी असते त्यानुसार निधी ठरवला जातो आणि नंतर त्याचं वितरण बहिणींच्या खात्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. म्हणून जी आर येणं खूप महत्त्वाचं आहे. शासनाला कळकळीची विनंती आहे की मार्च महिन्याचा जी आर लवकरात लवकर काढावा आणि ज्या महिन्याचे वितरण त्याच महिन्यात व्हायला हवे. वितरणामध्ये खूप विलंब होत आहे. 1.5 ते 2 महिन्याची गॅप पडताना दिसत आहे. मार्च महिन्याचा हप्ता 15 एप्रिल आलेली आहे. अजूनही जी आरचा पत्ता नाही आणि वितरणसुद्धा झालेलं नाही. पुढे आणखी मार्च महिन्याचा हप्ता मिळाल्यानंतर एप्रिल महिनासुद्धा बाकी आहे. मग जर 2 हप्त्याचे पैसे मिळाले तर बहिणींना खूप चांगलं होईल. पण असं होणं शक्य नाही. कितीही गॅप पडली तरी एकाच महिन्याचे पैसे आपल्याला मिळणार आहेत. म्हणजे 1500 रुपये इथे मिळणार आहेत. लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे तो बहिणींना वेळच्या वेळी आणि ज्या महिन्याचे पैसे त्याच महिन्यात द्यायला हवे अशी शासनाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपली विनंती असणार आहे. त्याचप्रमाणे KYC दुरुस्ती ज्या बहिणींची झालेली नसेल त्यांनी करून घ्या. 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ आहे आणि ही शेवटची संधी आहे. पुन्हा संधी मिळणार नाही. नवीन KYCसाठी सुद्धा वेगवेगळ्या स्तरावरून मागण्या होताना दिसत आहे. परंतु अजूनही शासनाने याबाबतीत काही स्पष्टीकरण दिलेलं नाही. म्हणून लवकरात लवकर नवीन KYCला सुरुवात करावी. KYC संबंधित जेव्हा जी आर आलेला होता त्यामध्ये मेन्शन केलेलं होतं की जून महिन्यामध्ये दरवर्षी नवीन KYC होणार आहे. तर आता जून महिना लागल्यानंतर आपल्याला बघायला मिळणार आहे की नवीन KYCला संधी मिळेल का. कारण KYC न केल्यामुळे लाखो बहिणींचा हप्ता बंद झालेला आहे आणि त्या पात्र बहिणी आहेत. 4 ते 5 महिन्यापासून या बहिणींचा लाभ बंद झालेला आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे KYCच आहे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शासनाला विनंती करणार आहोत की मार्च महिन्याचा जी आर लवकरात लवकर काढावा आणि लाडक्या बहिणींना नवीन KYCची संधी उपलब्ध करून देण्यात यावी. तर मैत्रिणींनो, ही अतिशय महत्त्वाची अपडेट होती. अशाच नवीन नवीन अपडेट बघण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे. सगळ्या बहिणींपर्यंत शेअर करा. व्हिडिओला लाईक देखील करत चला. आणि कुठलाही प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल या योजनेविषयी तर खाली कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू अशीच एक महत्त्वपूर्ण आणि खात्रीशीर अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.